मी वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर प्रणव अभिषेक पवार. कालच्या पूर्ण दिवसात आपले काही 3 रेस्क्यू झाले. त्यातनं एक एक करून सगळे साप दाखवेल मी. हा पहिला रेस्क्यू आपला आहे रॅट स्नेकचा. एक खूप चांगल्या साईजची रॅट स्नेक आपण काल रेस्क्यू केली ती, बघू शकता. आय गेस हा मेल असेल, कारण की कित्येक वेळा जेव्हा आम्ही जे नोटीस करतो मेलच एक साऊंड क्रिएट करतो किंवा एक फुंकारी मारतो, जसं बाकी साप साऊंड करतात. तर जास्त काही जी माहिती नाही. कॉमन गोष्ट फक्त हा की खूप लोक जसे म्हणतात की ह्याच्यात वेनम आहे का नाही, किंवा हा टेलपासून काटा मारतो किंवा काही गोष्टी. बट हे सगळ्या मिथ्स आहे. दामन हा टोटली नॉन वेनमस साप आहे, जो की आपल्या मानवी वस्तीत किंवा सिटी एरियामध्ये राहून पर इयर एक रॅट स्नेक 1000+ रॅट फीड करतो, जो की आपल्यासाठी खूप बेस्ट पार्ट आहे. किंवा शेतकऱ्यांचा जसं आपण मित्र म्हणतो याला, शेतकऱ्यांसाठी पण तेच बेस्ट पार्ट आहे की जर रॅट स्नेक त्यांच्या एरियात हॅबिट करत असेल किंवा सर्वाईव्ह करत असेल तर तो त्यांच्या शेतातले उंदरं किंवा घुशी हे सगळ्या गोष्टी फीड करून तो एरिया सिक्युअर ठेवतो आहे. आणि बाकी सापांसाठी पण ते बेस्ट असतं, कारण की ते त्यांची टेरिटरी ठेवतात. त्यात काही कोबरा त्याची एक टेरिटरी करतो, काही वेळेस रॅट त्याची टेरिटरी सेट करतो. सगळे सापा त्यांच्या टेरिटरीमध्ये दुसरे आपण नेऊन नाही देत. सो रॅट स्नेक पण असा एक साप आहे जो त्याची टेरिटरी मेंटेन ठेवतो आणि दुसऱ्या सापांना त्याच्या एरियात येऊन नाही देत. हा की खूप चांगला पार्ट आहे शेतकऱ्यांसाठी. काही वेळेस ह्यांचाही फीड होतो दुसऱ्या सापांकडनं, जसं की कॉमन क्रेट हा साप दुसरे सापं खातो, ह्याचाही काही वेळेस फीड होऊ शकतो की हाही दुसऱ्या सापांना मारू शकतो डॉमिनन्स फाईटमध्ये, टेरिटरी फाईटमध्ये. यांच्या ती कॉमन गोष्ट आहे. ह्याला पहिले तर पॅक करतो, मग बाकीचे 2 साप दाखवतो. व्हिडिओ आपण रेस्क्यूच्या वेळेस काढू नाही शकत किंवा काही सिच्युएशनमुळं व्हिडिओ बनवणं अवघड पडतं, म्हणून असं एक स्पॉट ठरवून सगळे साप एकाच वेळेस आपण आणून व्हिडिओ बनवून एक अवेअरनेस करतो यूट्यूब पेजवर आणि इंस्टाग्रामवर. सगळ्या सर्प मित्रांना एकच अवेअरनेस आहे की जेव्हा तुम्ही साप रेस्क्यू करता तेव्हा त्यांची बॅगिंग, त्यांचं व्हेंटिलेशन खूप नीट ठेवा. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खूप प्रॉब्लेम होतो सापा मारण्याचा. काही चुकी आमच्याकडनंही झाल्यात, तेच सुधारून आम्ही सगळ्या गोष्टी करतो. तर सेकंड जो रेस्क्यू होता तो माझा खूप फेवरेट साप आहे, ज्यापासून मी रेस्क्यू करणं चालू केलं होतं. माझा फर्स्ट रेस्क्यू कॉल होता हा. सो हा आहे ग्रास स्नेक. आता ह्याचा पण एक बेस्ट पार्ट हा की जसं की लोक म्हणतात की सापांमध्ये किंवा सापामध्ये काही ब्रीड वेनमस असतात, काही नॉन वेनमस असतात. बट ह्या सापामध्ये एक अशा टाईपचा टॉक्सिन आहे जो फक्त फ्रॉग्सवर वेनम करतो, किंवा जर हा साप जर फ्रॉगला कुठल्या बाईट करत असेल तर त्याच्यातच टॉक्सिन सापडतात. ह्युमन बाईटला त्याला काही प्रॉब्लेम, जर हा आपल्याला बाईट करत असेल तर आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की ह्याच्यामध्ये पण वेनम किंवा पॉयझन असेल जी की फक्त फ्रॉग्सवरच इफेक्ट करतं, ह्युमन बॉडीवर काहीच इफेक्ट करत नाही. आता ह्याच्या पण मागचे खूप बेस्ट कारण आहे आमचं की आम्ही सिटीतनं साप का कमी करतो. आम्ही जे एरियात रेस्क्यू करतो आहे साप, तिथं हे ओढ्यातलं पाणी पिऊन किंवा घाण जे आपण केर कचरा टाकतो आहे पाण्यात तसे पाणी पिऊन किंवा त्यातले मासे किंवा फ्रॉग्स किंवा रॅट फीड करून ब्लास्ट होऊन मारतात. खूप अपडेट मी आधी इंस्टाग्रामवर टाकलेत, आता यूट्यूबवरही आम्ही हे सगळं चालू करेल. बेस्ट माझा ते खूप आवडता साप आहे हा ग्रीन केलबॅक, मराठीमध्ये आपण याला गवत्या म्हणतो. ह्याला पण आपण आता पॅक करू आणि लवकरात लवकर ह्याला त्याच्या चांगला एक एन्क्लोजरमध्ये सेट करून टाकू. 10 ते 15 दिवसात रिलीज होणारच आहे ह्यांचा. छोटासा एक व्हिडिओ बनवण्यासाठी आपण ह्यांना इथं आणलं आहे. बाकी असं काय आपण त्यांचा हाल करत नाही, किंवा खूप लोकांचा हा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की तुम्ही साप पकडून त्यांचा व्हिडिओ बनवून त्यांचा हाल करतात. हा तिसरा रेस्क्यू फोकस करायचा, वेनमस स्नेक रसल्स वायपर. आता ह्याची माहिती देण्याचं एक खूप मला आवडेल, कारण की कित्येक लोकांना असं वाटतं की हा अजगराचा बेबी आहे. आता बेबी ह्या साईजमध्ये तर कळू नयेत की अजगराचा बेबी आहे, हे पण लोकांनीच पसरवलेले मिथ्स आहेत की हा अजगरसारखा दिसतो. जो फुल ग्रोन असेल तो वाटतो साईजमुळं, पण बेबींवर एक स्पॉट येतात ओव्हल टाईपमध्ये किंवा सर्कल्समध्ये. ते जर तुम्ही नोटीस केलं तर तुम्हाला कळेल की वेनमस रसल्स वायपर किंवा अजगरमध्ये किती डिफरन्स आहे. ही छोटीशी माहिती कायम घ्या. जेव्हा तुम्ही जर कधी वाईल्डमध्ये ट्रेकवर असेल तुम्हाला नोटीस करेल की साप वेनमस आहे की नॉन वेनमस आहे.
हेमोटॉक्सिन ह्याच्यातलं वेनम असतं जे की तुमचे रक्ताचे गाठा करतं. म्हणून जरी ह्या सापाचा जर बाईट झाला तर बांधू नका काय. जेवढ्या लवकरात लवकर होईल ते ससून हॉस्पिटल किंवा तुमच्या जवळचं जे सरकारी हॉस्पिटल असेल तिथं पोचा आणि उपचार करून घ्या. कारण की ह्याचं जे वेनम आहे जर तुम्ही त्यावेळेस बांधलं तर तो तिकडेच डॅमेज करत 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 तो पार्ट गळून पडतो किंवा रक्ताचे गाठं झाल्यावर तिथं मुवमेंट राहत नाही. तसंच जर कोब्राचं बाईट झालं किंवा क्रेटचं बाईट असेल तर तुम्ही तिथं बांधू शकता. जे नॉर्मल ट्रीटमेंट असते जे सगळे लोक सांगतात की बाईट झाल्यावर तुम्ही बांधून घ्या ते तिकडं व्हॅलिड आहे. बट रसेल स्वायपरला हे व्हॅलिड नाही आहे. थँक्यू.